तारखेला शासनाला एक निवेदन दिला होता आणि आयुक्त साहेबाला एक निवेदन दिला होता की आमच्या शासनाने आमचा वाढीव अनुदान वाढवून द्यावा 10 तारखेच्या आत आणि आयुक्त साहेबांनी 1 तारखेला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी आमची पगार करावी, परंतु त्यांनी काहीच आमचं निवेदनवर एक्सेप्ट घेतलं नाही। त्यामुळे न्यायालयात आम्हाला आता काम बंद आंदोलन करावं लागलं आणि आमचं जोपर्यंत वाढीव अनुदान भेटत नाही तोपर्यंत आमचे पगारीचे असंच प्रॉब्लेम चालणार आहे। तर आम्ही शासनाला हे 3 वर्षापासून भांडण करत आहोत की आम्हाला वाढीव अनुदान वाढवून द्या आणि याच्या अगोदर आम्ही आझाद मैदानावर जाऊन धरणे केले होते। त्यावेळेस आम्हाला एक JR काढण्यात आला होता आणि नगर सचिव सचिन शतपुत्रे यांनी पत्र दिलेला होता। तो पत्र बी आमच्याकडे आहे आणि त्यांनी त्याचं सांगितलं की आम्ही त्या वाढीव अनुदानासाठी एक गटीत समिती केलेली आहे। ते गटीत समिती 30 दिवसाच्या आत तुमचा अहवाल सादर करेल आणि त्या अनुसार तुमचा आम्ही मान्य करू। पण त्याला 6 महिने झाले शासन आमच्याकडे बघत नाही। आमच्या पोटाचा आणि आमच्या लेकराचं शिक्षण खराब होत आहे। आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आजारी होऊन वारत आहे। 4 आमचे सेवानिवृत्त कर्मचारी ट्रीटमेंट झालं नसल्यामुळे ते वारले। आता अशी दिशा आलेली आहे आमची की आता शेतकरी सरकार आम्हाला बी आत्महत्या करावं लागेल काही, कारण 5-5 महिन्यापासून पगार नाही। दुकानदार आम्हाला किराणा देत नाही। शाळामध्ये मुलाची फीस भरल्या नसल्यामुळे आमच्या मुलाला शाळामध्ये येऊ देत नाहीत। आमच्या घरी कोणी आजारी असलं तर आम्हाला दवाखाना दाखल करता आमच्याकडे पैसे नाहीत। पण शासनाला आणि आयुक्त साहेबाला याच्यावर काहीही फरक पडेना आणि याच्या अगोदर मे महिन्याची GST शासनाने कपात केली होती ती याच्यामुळे केली होती की LID वाल्याचा बिल आयुक्त साहेबांनी 15 वित्त आयोगात द्यायचं होतं, परंतु त्याने दिल्या नसल्यामुळे नाईलाजाने शासनाने ती मे महिन्याची GST सुद्धा कपात केली। त्यामुळे अभिजित कुलकर्णी साहेबांनी मी प्रधान सचिव मुळे साहेबाला भेटलो। ते म्हणले की तुमच्या आयुक्तांनी जे 15 आयुक्तामधून हे बिल दिलं नाही तसल्यामुळे तुमची ह्या पगारीचे अनुदान आम्ही कपात केलेलं आहे। तर मला असं बोलायचं आयुक्त साहेबाला, तुम्ही 15 आयुक्तामधून ते बिल न दिल्यामुळे आमचे पगाराचं अनुदान कपात करण्यात आलं आहे। आता तुमच्या 15 आयुक्तामध्ये पैसे आहे तर आमचे पगार करा ना। आता तुम्ही आम्हाला आमचे 12 दिवसाचा एक छोटासा बिल आहे 8-6 लाखाचा, ते 6 महिन्यापासून मागतो, आयुक्त देत नाही। 35-35 लाख रुपयाचे कॅबिन करू लागलात, कशाला करू लागलेत बाबा? आता हे झेंडा वंदन उद्या आहे, चांगलं काम होतंय तोडून आता हे याला 10-12 लाख रुपये खर्च करायला लागलो। हे सगळे मनपा निधीतून होऊ लागलेत आणि JR असा आहे, हायकोर्टचा एक निर्णय झालेला आहे की महापालिकाने मनपा फंडातून 75% पैसा हा कर्मचाऱ्याला द्यावा, पण इथं असं होत नाही। इथं काय याच्या अगोदर जे आपल्या IAS अधिकारी होते ते आमचे वेळेवर पगार करत होते, दर महिन्याला पगार करत होते। आता 5 महिने झाले साहेब पगार नाही आणि त्याच्या सेवानिवृत्त व्हायची नाही आणि पहिल्याची प्रथा होती, जे बी आमचा कर्मचारी सेवानिवृत्त झाला त्याला त्याच दिवशी 1 लाख रुपये देऊन त्याची थकीत पगार देत होते।